श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 1 फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आली आहे माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं खूप पवित्र मानलं जातं. जे लोक पौर्णिमेचे व्रत करतात ते चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य देतात. यावर्षी माघ पौर्णिमेला खास योग जुळून येत आहेत. या दिवशी रवी पुष्य योग आहे. पौर्णिमेच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा आणि व्रत केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते. शास्त्रानुसार जेव्हा पौर्णिमा तिथी प्रदोष काळात येते तेव्हा त्या दिवशी पौर्णिमेचं व्रत केलं जातं. त्यामुळे 1 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेचं व्रत, स्नान आणि दानपुण्य केलं जाईल. विशेष म्हणजे या दिवशी रविवार आहे आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे रवी पुष्य योग नावाचा शुभ संयोग देखील तयार होत आहे. या दिवशी सकाळी 5:30 पासून ते सकाळी 7:09 शुभ मुहूर्त आहे. या काळात स्नानदानासाठी उत्तम आहे. माघ महिन्यातील पौर्णिमेला तेल, ब्लँकेट, वस्त्र, तूप, फळं आणि अन्न यासारख्या वस्तूंचे दान करणं शुभ मानले जाते. या दिवशी पितरांसाठी श्राद्ध कर्म देखील केले जातात. माघ पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते. या दिवशी गंगा, यमुना, सरस्वतीच्या संगमामध्ये स्नान केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते. तसेच देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि महादेवांची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. माघ पौर्णिमेला चंद्र संध्याकाळी 5:43 उगवेल. यावेळी आपल्याला आवर्जून चंद्रदेवांची पूजा ही करायची आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे की जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात. यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने अनंतपटीने पुण्य प्राप्त होतं. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्योतिषशास्त्रात या तिथी संबंधित अनेक उपाय सांगितले आहेत आणि जे खूप प्रभावी आहेत. आणि म्हणूनच माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार. तर ती कोणती वस्तू खायला द्यायची, कोणत्या वेळेत खायला द्यायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आदी महादेवांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे. त्यानंतर आपल्याला स्नान करायचे. माघ पौर्णिमेच्या दिवशी तीर्थक्षेत्री स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. पण आता तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे. मनोभावे व्रताचा संकल्प करायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करायची. आता श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या, मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. पुन्हा जलाभिषेक करायचा आणि त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. भगवान विष्णूंना वस्त्र अर्पण करून घ्यायचं आहे, गंध लावायचे. त्यानंतर पिवळी केळी, पंचामृत आणि इतर नैवेद्य श्रीहरी विष्णूंना दाखवायचं आहे. विधीपूर्वक पूजा आणि आरती करायची आहे. शक्य असेल तर या दिवशी व्रत करा. पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करणं खूप महत्त्वाचं आहे. असं केल्याने व्रताचे पूर्ण फळ मिळते. तसेच या दिवशी चंद्रदेवाची सुद्धा आपल्याला विधीपूर्वक पूजा करायची. चंद्रदेवांना आपल्याला जल अर्पण करायचं आणि त्यांची आरतीही करायची आहे. त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे.
त्यानंतर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही ही गोसेवा जी आहे ती करू शकतात, कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून माघ पौर्णिमेच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची आहे. कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो भक्त खऱ्या श्रद्धेने, खऱ्या भक्तीने माता लक्ष्मीची पूजा, सेवा, आराधना करतो त्या भक्ताच्या घरी माता लक्ष्मी स्थायी रूपात निवास करते. आता जर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं, तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला जी वस्तू गायीला खायला द्यायची ती म्हणजे गोड चपाती. तर आपल्याला काय करायचं, घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती आपण बनवणार ती गायी करता बनवायची. कणिक मळायचे, मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची. हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आता कणिकला छान मळून आपल्याला एक चपाती ही तयार करून घ्यायची. आता या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते. तसेच त्यावर आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचं आहे. गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. ज्या मुलामुलींचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून अशी ही गोड चपाती जी आहे ती गाईला खायला द्यायची. त्याचबरोबर त्या चपातीवर आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा ठेवायचेत. माघ महिन्यामध्ये तिळांना अनन्यसाधारण असं महत्त्व आणि जेव्हा असे हे काळे तिळ आपण गाईला खायला देतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. तर अशी ही गोड चपाती जी आहे ती आपल्याला आपल्या हातातनं गाईला खायला द्यायची किंवा अगदी तुम्ही गाईला हिरव्या चारा जो असतो तो सुद्धा खायला देऊ शकतो. गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुधग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुधग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला नोकरी, व्यवसाय, करिअरमध्ये भरभरून यश प्राप्त व्हायला लागतं. कारण बुध ग्रह हा नोकरी, व्यवसाय, करिअरशी संबंधित आहेत किंवा अगदी तुम्ही पिवळी केळीसुद्धा गाईला खायला देऊ शकतात. तर अशा या 3 वस्तूंपैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू गाईला खायला देऊ शकतात की अगदी तुम्ही 3ही वस्तू गाईला खायला दिल्या तरीही चालणार आहे. आता आपल्या हातातनंच गाईला या वस्तू खायला द्यायचे. त्यानंतर गाईला थोडंसं पाणीसुद्धा आवर्जून प्यायला द्यायचं. त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे. कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची. अशा रीतीने हा उपाय किंवा ही सेवा जी आहे ती आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी करायची. अतिशय प्रभावी अशी ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.